आणि येथे जमलेल्या निष्ठावान तमाम शिवसैनिकांचं मनपूर्वक अभिनंदन। मला एवढे सांगायचं आहे की जे वातावरण गढूळ निर्माण करण्याचा प्रयत्न जे जिल्ह्यामध्ये होत आहे त्याच्यासाठी एक प्रत्युत्तर म्हणून आज आम्ही इथं निष्ठावंत शिवसैनिक या महाराणा प्रताप चौकामध्ये थांबलेलो आहोत। हा काय कोणता कार्यक्रम नाही आहे, पण एवढं आम्हाला या माध्यमातून सांगायचं आहे की जिल्ह्यातले शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक कुठेही गेले नाहीत। कोण गेले त्यांच्या सांगत जे दुसऱ्या पक्षात जाऊन पण आलेले त्याच्या आधी, त्यामुळे काय आम्हाला बोलायचं नाही। पहिले पण गेले होते, आता पण गेले, त्यांच्या सांगत आपल्याला काही देणं घेणं नाही आहे। पण इथून पुढच्या काळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेना याच्यापेक्षा जोराने राहणार हे नक्की। कारण कुठल्याही तालुक्यात कुठलाही तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख कुठल्या पदाधिकारी गेलेले नाही आहे। ग्राउंड लेवलचं फाउंडेशनवर काम करणारे सगळे शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर आहे, राहणार, शेवटपर्यंत राहणार। आणि जसं महाराष्ट्रामध्ये देखील मी सांगू इच्छितो त्या मिरज विधानसभेत इथं शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच आमदार निवडून येणार। आणि जोपर्यंत या मिरज विधानसभेत शिवसेनेचा आमदार जाते तोपर्यंत सांगली जिल्ह्यातले सगळे शिवसैनिक शांत बसणार नाही, तेवढे सांगतो। तिथून पुढच्या काळामध्ये ह्याच्याकी जोरानं आम्ही काम करणार आणि जोमाने जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, नगरपालिका असो, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा मशाल हातात घेऊन प्रत्यक्षात जोराने निवडणार एवढंच आम्ही सांगतो। आणि 2 दिवसामध्ये पूर्ण जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी आम्ही एकत्र घेऊन मोठा मेळावा घेणार आहे। आज मी ते सांगू इच्छितो तालुक्याच्या वतीनं। जय हिंद, जय महाराष्ट्र। मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं व मिरज विधानसभेच्या वतीनं सर्व निष्ठावंत शिवसैनिकांचं मी तसं मनापासून स्वागत करतो। कारण एक देखील आपला शिवसैनिक आज मिरज शहर, मिरज विधानसभा तसंच सांगलीतून एक देखील शिवसैनिक हरलेला नाही आहे। कोण गेले, कोण काय करायला लागले याचं आमचं देणं घेणं नाही, परंतु निष्ठावंत शिवसैनिक, उद्धव साहेबांचा शिवसैनिक, बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून आम्ही जैसे उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे तसं आम्ही त्यांच्या पाठीशी आहे। हे ठामपणे आमचे विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख आम्ही सगळीजण मिळून आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। एवढं या ठिकाणी सांगण्यासाठी आज आम्ही मिरज किसान चौकात आम्ही आहे। सर्वांना जय महाराष्ट्र। आज मिरज तालुक्यामध्ये आम्ही सर्व शिवसैनिक जे पदाधिकारी सर्व आहेत, जेंट्स आहेत, महिला आहेत, आज प्रत्येकांना प्रश्न असा पडलाय की सांगली जिल्ह्यामध्ये खंडर पडलं अशी जी बातमी दिली, या बातमीसाठी आम्ही आज इथं सर्व शिवसैनिक एकत्र आलेला आहे। शिवसेना महिला आघाडी एकत्र आलेले आहे। ज्या शिवसेनेचं काम करतच नव्हत्या, 6 महिने 2 वर्षासाठी ज्या आलेल्या होत्या त्या शिवसेनेच्या कट्टरच नव्हत्या, तर त्या तळ्यात मळ्यातच होत्या। त्यामुळे आम्ही त्यांना शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून महिला आघाडीला, आमची महिला आघाडी कधी मानतच नव्हती, त्यामुळे तो काय प्रश्नच येत नाही। आणि ज्या बाकीच्या महिला आघाडी आहेत त्या सक्षम आहेत, त्या हाय असंच काम चालू ठेवणार आहेत सांगली जिल्ह्यामध्ये। आणि कुणीही गेलेलं नाही आहे, त्यामुळे कुणीही मोठी बातमी किंवा मोठा खोटं बोलू नये की बाबा सांगली जिल्ह्याला खिंडार पडलं, तर सांगली जिल्ह्याला खिंडार पडलेलं नाही आहे। तसे शिवसैनिक आहेत, जेंट्स आघाडी आहे, महिला आघाडी आले, 4 गेले तर 40 नाही 400 ताकद आहे आमच्यात की उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पाठीशी आम्ही ठामपणे सांगली जिल्ह्यातनं सर्व महिला आघाडी, जेंट्स आघाडी उभा राहत आहे। दोन्ही जिल्हा प्रमुख जर गेले असेल तर त्यांच्या मनाचा प्रश्न आहे, त्यांच्यावरती मला काय बोलायचं नाही आहे। आणि ते काय एवढे मोठे नाही आहेत महिला आघाडीचे तरी जिल्हा प्रमुख की आम्ही त्यांच्यावरती बोलावं। आम्ही आज 30-30, 25-25 वर्ष झालं शिवसेनेचं काम करतोय, त्यामुळे आम्ही त्यांना बोलून शिरणार कुठलीही काय बोलायचं आम्हाला प्रश्न पडत नाही आहे। पण आम्हाला एकच साहेबांनी सांगितलंय, सच्चा शिवसैनिकच आज रस्त्यावर आहे। जो काम करत नव्हता, जो तळ्यात मळ्यात करत होता, तो राहिलेला नाही आहे, गेलाय। एवढंच मला ह्या माध्यमातून सांगायचं। जय महाराष्ट्र। आज मिरज विधानसभेच्या वतीनं व मिरज शहराच्या वतीनं या महाराणा प्रताप चौकामध्ये आज मोठ्या प्रमाणात जे कट्टर शिवसैनिक पूर्वीचे जे पहिल्यापासून
बाळासाहेब ठाकरे साहेबांचे शिवसैनिक आहेत आणि सर्व तालुक्यामधून मिरज शहरामधून युवा सेना असून दे, महिला आघाडी असून दे आणि सर्व शिवसैनिक तिथे आज जमा होऊन आज जे काय महाराष्ट्रामध्ये परिस्थिती चाललेली आहे आणि जे काही सांगली जिल्ह्यामध्ये आणि मिरज तालुक्यामध्ये जे काय घडलंय आणि त्याबद्दल हे मोठं काय तर बोलून आणि मोठं काय तर सांगून काय जे काय घडवत आहेत ते तसं काय नाही आहे। तर इथं मिरजेतले कट्टर शिवसैनिक, कारण महाराणा प्रताप चौक म्हटलं तर कट्टर शिवसैनिक हे असं इथं ओळखलं जात आहे आणि आता त्या इथंच सर्वजण शिवसैनिक जमा होऊन सर्व एकत्रित आहेत आणि एकजूट आहेत आणि मिरजमध्ये जे काय मिरज विधानसभेला सांगली जिल्ह्यामधून जे शिवसेनेला तिकीट दिलं आणि महाविकास आघाडीला जे काय मतदान झालं ते मोठ्या प्रमाणात, जेणेकरून शिवसैनिकांनी आणि सर्व पक्षांनी जे काही मिरजेतल्या जनतेने मोठ्या प्रमाणात मला मतदान केलं त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक मी धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। कारण सर्व शिवसैनिक आणि सर्व इथले मतदार आणि सर्व पक्षांनी मला आणि मिरजेतल्या जनतेने माझ्या जे काही युवा सेना असून देत किंवा युवक असून देत, महिला आघाडी असून दे आणि पुरुष असून देत, सर्वांनी इथल्या मिरजेतला एक शेतकरी वर्गातला पुत्र म्हणून मला त्यांनी हातात घेतलं त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचे परत एकदा मनपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।